संदर्भातली अधिकची माहिती आपल्याला रुपाली बडवे देत आहेत। रुपाली, खरं तर आज राष्ट्रीय युवा दिन आहे आणि याच निमित्ताने आपण पाहतोय मोठा उत्साह खरं तर नाशिक मधल्या तरुणांमध्ये पाहायला मिळतोय। एकंदरीतच आता नाशिक मधली तयारी कुठपर्यंत पोहोचलेली आहे, कसा उत्साह नाशिककरांमध्ये पाहायला मिळतोय? खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज नाशिकचा दौरा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून संपूर्ण नाशिक देत सध्या आपण बघितलं तर सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या आपण जनार्दन स्वामी महाराज चौकामध्ये आहोत आणि याच ठिकाणी माझ्या मागे जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी यांचा रोड शो ज्या गाडीतून खरं तर ते करणार आहेत ती गाडी खरं तर आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण जी गाडी आहे ती सध्या फुलांनी खरं तर सजलेली आहे, पूर्ण सजावट केलेली आहे। गाडीला खास करून भगवा रंग देण्यात आलेला आहे। गाडीवरती आपण चारी बाजूला बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा या दोघांचेही पोस्टर आपल्याला खरं तर पाहायला मिळतात। खरं तर काही आपण बघतो की सुरक्षेच्या दृष्टीने या संपूर्ण गाडीच्या भोवती सध्या पोलिसांचा आणि एकूणच जी केंद्रीय यंत्रणा आहे त्यांची एक सुरक्षा आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे माध्यम प्रतिनिधींना देखील फार जवळ असं जाऊ दिलं जात नाहीये। मात्र याच गाडीमधून मोदी जे आहेत ते जवळपास 1.5 किलोमीटरचा हा संपूर्ण जो रोड शो आहे तो करणार आहेत आणि सध्या आपण ज्या चौकामध्ये उभे आहोत याच चौकातून खरं तर या रोड शोची सुरुवात होणार आहे। या संपूर्ण चौकात आपण पाहत आहोत की सुरक्षेच्या दृष्टीने जशी तयारी आपण पाहत आहोत की मोठ्या संख्येने सगळे कमांडो असतील, सुरक्षा यंत्रणा असेल यांचा बंदोबस्त एका ठिकाणी लागलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला आपण बघतो की संपूर्ण रस्त्यावरती मोठमोठे बॅनर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। अनेक खरं तर विद्यार्थिनी तरुणी सुद्धा या ठिकाणी आहेत। यांच्या माध्यमातून या संपूर्ण रोड शोच्या दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रम देखील केले जाणार आहेत आणि अशाच पद्धतीने संपूर्ण नाशिक नगरीमध्ये आपण जर बघितलं तर विविध पद्धतीचे अशा पद्धतीचे कार्यक्रम खरं तर आज दिवसभर असणार आहेत आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये या संपूर्ण रोड शो मध्ये पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त असणार आहे। आपण एका बाजूला पाहत आहोत की आज खरं तर राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी जे आहेत ते नाशिकमध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे युवकांची संख्या आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे। जो पोलिसांचा बंदोबस्त आहे प्रत्येक नाक्यावरती प्रत्येक चौकामध्ये बॅरिकेड्स केलेले आहेत। आपण पाहिलं तर रंगरंगोटी झालेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये बॅनर्स लागलेले आहेत। पोलिसांच्या गाड्यांची एक मोठी रेलचल आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळत आहे आणि सगळ्यांना जे आकर्षण लागलेलं आहे ते म्हणजे या भगव्या गाडीचं। याच गाडीमधून नरेंद्र मोदी जे असणार आहे त्यांचा रोड शो सुरू होणार आहे आणि जेव्हा मोदी त्यांचं हेलिपॅडवरती आगमन होईल आणि त्याच्यानंतर याच गाडीमध्ये बसून नाशिककरांना ते अभिवादन सुद्धा करणार आहेत। जेव्हा जवळपास 1.5 किलोमीटरचा हा जो रोड शो असणार आहे याच रोडच्या माध्यमातून एका बाजूला रोडच्या पोलिसांचा बंदोबस्त असेल तर दुसऱ्या बाजूला नाशिककर जे आहेत ते उभे राहतील, सगळे नागरिक उभे राहतील आणि त्यांना नरेंद्र मोदी जे आहेत याच गाडीमधून खरं तर अभिवादन करतील, त्यांना हात दाखवून त्यांचं स्वागत करतील। तर अशा पद्धतीचा हा एकूणच कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे लवकरच नरेंद्र मोदी जेव्हा नाशिकमध्ये त्यांचं आगमन होईल त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या रोड शोला सुरुवात होणार आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण नाशिक नगरी आज सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच, त्यामुळे आता तयारी पूर्ण झालेली आहे, सगळं अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलंय आणि आतुरता आहे ती केवळ मोदींच्या आगमनाची आणि ती गाडी हे विशेष आकर्षण ठरलेलं आहे। धन्यवाद रुपाली, ती एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्ही